नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. शिरडोन परिसरात खरीप पेरणीला वेग. पंचगंगेची वाढती पातळी पाहून शेतकऱ्यांची धावपळ. महिन्याभरापासून रानाची मशागत करून पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला. गेल्या 8 दिवसापासून नदीच्या पाणलोट क्षेत्रात दमदार तर परिसरात रिमझिम व मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने शिरडोन, टाकवडे, जांभळी आणि हरोली परिसरात खरीप पेरणीच्या कामांना वेग आला आहे. मात्र दुसरीकडे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांची शेती साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी धावपळ चालू आहे. पहिल्या समाधानकारक पावसानंतर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर व आधुनिक यंत्राच्या सहाय्याने पेरणीची कामे युद्धपातळीवर सुरू केली. गतवर्षीच्या लहरी पाऊस आणि महापुराच्या कटू अनुभवामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी आपला पीक पद्धतीत बदल केला आहे. यंदा सोयाबीनऐवजी भुईमूग, भात, मका, उडीद तसेच विविध भाजीपाला पिकांच्या लागवडीला शेतकरी प्राधान्य देत आहेत. परिसरात अनेक ठिकाणी भात रोपवाटिका तयार करण्याचं काम सुरू असून काही ठिकाणी भात लागवडीलाही प्रारंभ झाला आहे. ऊस उत्पादक शेतकरी सध्या ऊसाला खत देणे, मशागत, तण नियंत्रण आणि फवारणीच्या कामात व्यस्त आहेत. पुढील काही दिवस पावसाने अशीच साथ दिल्यास उर्वरित पेरण्या लवकरच पूर्ण होऊन यंदाचा खरीप हंगाम भरघोस होईल अशी आशा व्यक्त होत आहे.